बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्याकांड राज्यभरात गाजते। देशमुख कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी राज्यभरात मोर्चे निघतायत। नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा व्यक्ती वाल्मिक कराड याचा या हत्येत सहभाग असल्याचा आरोप होतोय। त्यात सरकारवर जनाक्रोश मोर्चे काढून दबावही टाकण्यात येतोय। आरोपींना कायद्याची पळवाट मिळू नये म्हणून पोलीस यंत्रणेकडून सुद्धा योग्य ती दक्षता घेण्यात येतेय। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू साटे, प्रतीक घुले, महेश केदार, कृष्णा आंधळे आणि सिद्धार्थ सोनवणे या 7 जणांविरुद्ध आता मोक्का लावण्यात आलाय। पण देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव अजूनही आलेलं नाही, त्यामुळे मोक्कामध्ये त्याचं नाव नाहीये। पण मंडळी, तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की हा मोक्का नेमका का लावण्यात आलाय? मोक्का लावल्यानंतर आरोपीला जामीन मिळतो का आणि आरोपीला किती शिक्षा होते? तर याच सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेणार आहोत सोप्या विषयाच्या माध्यमातून। सुरुवातीला पाहूयात मोक्का म्हणजे नक्की काय ते। तर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच मोक्का, यालाच आपण इंग्रजीमध्ये महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड कंट्रोल ऍक्ट असं म्हणतो। हा कायदा संघटित गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी 1999 मध्ये लागू करण्यात आलाय। हप्ता वसुली, खंडणी वसुली, अपहरण, हत्या आणि सामूहिक गुन्हेगारी या विरोधात हा कायदा लावला जातो। तर संघटित गुन्हेगारी आणि अंडरवर्ल्ड संपवण्यासाठी हा कायदा तयार करण्यात आलाय। आता हा कायदा नेमका कुणाला लागू होतो? तर संघटित स्वरूपाची गुन्हेगारी असल्यास मोक्का लागतो। एका व्यक्तीवर मोक्का लागत नाही। मोक्का लावताना गुन्ह्याची गंभीरताही लक्षात घेतली जाते। गुन्ह्यात 2 किंवा त्यापेक्षा अधिक म्हणजेच टोळी असेल तर मोक्का लागतो। त्यासाठी आरोपींविरुद्ध एकापेक्षा जास्त चार्जशीट दाखल असणं गरजेचं आहे। अपहरण, खंडणी, हत्या, अंमली पदार्थांची तस्करी आणि रस्ता लूट करणारे यासह गंभीर गुन्ह्यातील आरोपींवर हा मोक्का लावला जातो। आता संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवरच हा मोक्का का लावण्यात आलाय? तर अटक केलेल्या या आरोपींविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत। सुदर्शन घुलेवर 10 वर्षात 10 गुन्हे दाखल झालेत। धारूर पोलीस ठाण्यात घुलेवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गंभीर गुन्हा दाखल आहे। मारहाण, चोरी, अपहरण आणि खंडणी असे गुन्हे सुद्धा दाखल आहेत। महेश केदार विरुद्ध 5 गुन्हे दाखल आहेत। जयराम साटे हा 21 वर्षांचा आहे। त्याच्यावर 2022 ते 2024 या 3 वर्षात 3 गुन्हे दाखल झालेत। प्रतीक घुलेवर 2017 ते 2024 या 8 वर्षांमध्ये केज पोलीस ठाण्यात एकूण 5 गुन्हे दाखल आहेत। त्यात मारहाण करणं, दुखापत करणं, गर्दीत मारामारीत सहभागी होणं असेही गुन्हे आहेत। या प्रकरणातील आरोपी कृष्णा शामराव आंधळे हा मात्र अद्याप फरार आहे। त्याच्या विरुद्ध 2020 ते 2024 या 4 वर्षात एकूण 6 गुन्हे दाखल झालेत। तर सुधीर सांगळे हा देशमुख हत्या प्रकरणात खुनाच्या गुन्ह्यात सहभागी असून त्याच्यावर देखील गुन्हा दाखल आहे। सध्या तो पोलीस कोठडीत आहे। यातील आरोपींवर एकापेक्षा जास्त आरोपपत्र दाखल आहेत, त्यामुळेच त्यांना हा कायदा लागू करण्यात आलाय। आता मोक्कानुसार या आरोपींचं पुढे काय होणार हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याबाबत पुण्यातील माजी सरकारी वकील बाळासाहेब खोपडे यांच्याकडून आम्ही अधिकची माहिती जाणून घेतली आहे। त्यांनी सांगितलं की नेहमीच्या गुन्ह्यांमध्ये 15 दिवसांची पोलीस कोठडी मिळते, तर 90 दिवसांमध्ये आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केली जातात। आरोपपत्र दाखल केल्यानंतर आरोपीला जामीन मिळू शकतो। यामध्ये पोलीस ठाण्याचे अधिकारी किंवा कर्मचारी तपास करतात। अनेकदा तपास व्यवस्थित न झाल्यास आरोपींना फायदा होऊन ते जामिनावर बाहेर येतात। संघटित गुन्हेगार असल्यास तो पुन्हा गुन्हा करतो। तर मोक्कामध्ये वेगवेगळ्या तरतुदी देण्यात आल्यात। ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हा घडतो त्या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टोळीवर मोक्का लावण्याचा प्रस्ताव पाठवत असतो। शहरांमध्ये अतिरिक्त पोलीस आयुक्तांकडे हा प्रस्ताव दिला जातो, तर ग्रामीण भागामध्ये रेंजच्या पोलीस महानिरीक्षकाकडे हा प्रस्ताव पाठवला जातो। या अधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतरच मोक्का लावला जातो। मोक्कात आरोपींना 30 दिवसांची पोलीस कोठडी मिळते, तर चार्जशीट दाखल करण्यासाठी 180 दिवसांचा कालावधी मिळतो। तसंच फरार आरोपींविरुद्ध हा कायदा लावता येतो। चार्जशीट दाखल केल्यानंतर आरोपींना सहजासहजी जामीन मिळत नाही, त्यामुळे ते तुरुंगातच राहतात। तर चार्जशीट न दाखल केल्यास आरोपींना जामीन मिळतो। आता या आरोपींना नेमकी काय शिक्षा होऊ शकते? तर या कायद्यानुसार किमान शिक्षा ही 5 वर्षांची आणि कमाल शिक्षा ही जन्मठेपेची आहे। तर 5 लाखांचा दंड अशी सुद्धा तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे। याशिवाय आरोपींची संपूर्ण संपत्ती जप्त केली जाऊ शकते अशीही तरतूद करण्यात आलेली आहे। आता या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे या सगळ्या राजकीय दबावामध्ये लावण्यात आलेला हा मोक्का टिकणार का असा। पण मोक्कामध्ये शिक्षा होण्याचं प्रमाण कमी असल्याचं कायदेतज्ञ सांगतात।
याबाबत विधिज्ञ माजिद मेमन यांनी एका वृत्तवाहिनीला याबाबतची अधिकची माहिती दिली आहे. मेमन म्हणतात की मोक्का हा पोलीस, सर्वसामान्य जनता किंवा मीडियाच्या दबावाखाली लावला जात नाही. मोक्का हा एक असा कायदा आहे जो कोणत्या परिस्थितीतील गुन्हा आणि त्याच प्रकारचा पुरावा असेल तरच तो लावला जातो आणि तो टिकतो, नाहीतर तो टिकू शकत नाही. जर तुम्हाला आरोप सिद्ध करता आले नाहीत तर तुम्हाला आरोपीला जामीन द्यावा लागेल. तुम्हाला त्यांना जामीन द्यायचा नाही म्हणून जर तुम्ही मोक्का लावत असाल तर ते कोर्टासमोर टिकणार नाही. पोलिसांनी कोर्टासमोर मोक्का लावण्याचं योग्य कारण सांगितलं तरच तो टिकू शकतो. हे सगळं अंडरवर्ल्डशी किंवा गंभीर गुन्ह्याशी संबंधित आहेत असं सांगितल्यानंतरच हा लावण्यात आलेला मोक्का टिकू शकतो. याला राजकीय स्वरूप देऊन किंवा दबावाखाली जर मोक्का लावला जात असेल तर तो टिकू शकणार नाही असंही त्यांनी सांगितलंय. आता मंडळी, तुम्हाला काय वाटतं? संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर लावण्यात आलेला मोक्का हा तग धरू शकतो की नाही ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.